नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, चैत्र नवरात्र सुरू आहे आणि चैत्र नवरात्री सुरू असताना कुलदेवीसाठी घरात तुम्ही हा नैवेद्य नक्की करा. मित्रांनो, जसं शारदीय नवरात्र येते आणि जसं शारदीय नवरात्रीचे महत्त्व असते, जसे त्या 9 दिवसांचे महत्त्व असते, तसेच मित्रांनो या चैत्र नवरात्रीचे सुद्धा महत्त्व असते. गुढीपाडव्यापासून ही चैत्र नवरात्र सुरू होते आणि रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र असते. तर या चैत्र नवरात्रीमध्ये भरपूर लोक घटाची स्थापना करतात, अखंड दिवा लावतात, भरपूर लोक उपवास सुद्धा करतात, 9 दिवसाचे व्रत सुद्धा करतात. परंतु आपल्याला जे जमेल, जसे जमेल तसं आपण नक्की करावं. पण त्यासोबतच या 9 दिवसांमध्ये एक दिवस तरी असा निवडायचा ज्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीसाठी एक विशेष कुलदेवीच्या आवडीचा नैवेद्य करायचा आहे. आता तुमच्या कुलदेवीच्या आवडीचा नैवेद्य तुम्हाला माहीत असला पाहिजे आणि तोच नैवेद्य तुम्हाला करायचा आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या आवडीचा नैवेद्य माहीत नसेल तर तुम्ही पुरणपोळी, आमरस किंवा खीर, आमटी भात, भाजी चपाती आणि एक विड्याचं पान असा नैवेद्य बनवायचा आहे आणि कुलदेवीला दाखवायचा आहे. तुम्ही गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत कोणताही एक दिवस निवडू शकता. कोणताही दिवस, शेवटचा रामनवमीचा दिवस निवडला तरी चालेल. कोणताही दिवस निवडा या 9 दिवसांमध्ये आणि त्या दिवशी तुमच्या कुलदेवीच्या समोर असा हा नैवेद्य नक्की दाखवा. कुलदेवीला प्रार्थना करा, हा नैवेद्य आमचा स्वीकार कर, चूकभूल माफ कर, कुलदेवीची सेवा करा, मंत्रजप करा, ओटी भरा. विवाहित महिलांनी ओटी भरायची आहे, कुलदेवीचे दर्शन घ्यायचे आहे, पण नैवेद्य दाखवायला अजिबात विसरायचं नाही. आणि तुमच्या कुलदेवीचा नैवेद्य वेगळा असेल तर तो वेगळा नैवेद्य करायचा आहे. पण शक्यतो पुरणपोळी, खीर किंवा आमरस हा नैवेद्य प्रत्येक देवीला, देवतेला चालतो. तर तुम्ही नक्की करायचा आहे. धन्यवाद.